झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्याकडे सुजय कुलकर्णी आहेत। बाळा नांदगावकर, एक मिनिट थांबा। सुजय कुलकर्णी आहेत पुण्याहून। सुजय कुलकर्णी, विचारा रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत। विचारा तुमचा प्रश्न, मांडा तुमचं मत थेट। सर, आपल्या सन्माननीय पॅनलला मला एक प्रश्न विचारायचा आहे की वेगवेगळ्या माध्यमातून अगदी ती मंदिर संस्थानं असतील किंवा एनजीओज असतील किंवा सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना दुष्काळाच्या दृष्टीने मदतीचं आवाहन केलं जात आहे, पण आपण आता पाहतोय की आयपीएल मध्ये इतका कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च होतोय आणि यामध्ये पण राजकारणीच आहेत। तर मग स्वतः राज्य शासनाचं म्हणून काही कर्तृत्व आहे की नाही या सगळ्याच्या बाबतीत? बरोबर आहे अगदी सुजय कुलकर्णी, तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे। मग ते ज्योतिरादित्य सिंधिया असतील, भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते असतील, अरुण जेटली किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा स्वतः शरद पवार साहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील, हे सगळेच जण एक प्रकारे राजकारणाशी निगडीत असलेले आणि क्रिकेटमध्ये आलेले असे आहेत। राजकारण्यांनी क्रिकेटमध्ये यायला विरोध नाहीये, परंतु राजकारणात येणारा पैसा, क्रिकेटमध्ये येणारा पैसा आणि त्या सत्तेत येणारी गुर्मी आणि त्या गुर्मीतनं दुष्काळाकडे होणारं दुर्लक्ष हा खरा मुद्दा आहे। माधव भंडारी, काय सांगाल? नाही, सुजय कुलकर्णी आता जे विचारत होते 2 मिनिटांपूर्वी मी तोच मुद्दा उपस्थित केला होता। आणि आपण एक इथे विसरता कामा नये आयपीएलशी चर्चा करताना की आयपीएलचे सर्व आजही शरद पवार साहेबच आहेत। महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल केंद्राकडे रदबदली करणार पवार साहेब, महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल राज्यामध्ये सांगणार पवार साहेब, मार्गदर्शन करणार पवार साहेब, कारण ते महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत। त्यांच्या इतके शेतकऱ्यांचे प्रश्न कुणालाच कळत नाहीत, पण आयपीएलला ते काही प्रवचन देणार नाहीत, आयपीएलला काही मार्गदर्शन करणार नाहीत। हा काय प्रकार आहे? बरोबर आहे माधवराव, आपल्यासोबत तपासे आहेत। तपासे, आपलं या कार्यक्रमात स्वागत। महेश तपासे, या कार्यक्रमातले पहिले 2 भाग आपण नव्हतात, परंतु मी तुम्हाला सांगतो जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। 3300 शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। त्या दुष्काळाच्या आत्महत्या एकीकडे तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी एकीकडे। मैदानात क्रिकेट सामने नसतील तरी सुद्धा ती हिरवळ मेंटेन करण्याकरता ते पाणी उडवावं लागतं। क्रिकेट हा खेळ आहे, ते एक मनोरंजन आहे, जे काही असेल ते, त्याबद्दल कोणाचा विरोध नाहीये, परंतु या सगळ्यात कुठेतरी संवेदनशीलता राजकारण्यांनी आणि राजकारणात जे क्रीडा प्रशासक बनलेत त्यांनी गमावले असं नाही वाटत? एकीकडे तुमच्या पक्षानं दुष्काळासाठी म्हणून MMRDA, सिडको आणि देवस्थानांनी पैसे द्यावे अशी मागणी केली होती। मग तुमच्या पक्षाचं ज्यावर वर्चस्व आहे त्या आयपीएलनं यासाठी पैसे काढावे असं तुम्हाला का बरं वाटत नाही? द्या उत्तर। पहिलं तर आपला जो या कार्यक्रमाचा पहिला भाग होता तो थोडा मी ट्रेनमध्ये ऐकला। मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रातल्या पुअर गर्ल्स बरोबर आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे आपण जी या ठिकाणी मागणी काल 2-3 दिवसापासून ज्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्या ठिकाणी आहे, तर आयपीएलच्या आयोजकांनी महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडला त्याच्यासाठी योग्य आर्थिक मदत द्यावी अशी सर्व स्तरातून त्या ठिकाणी मागणी होत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पण त्या संदर्भातली मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मगाशी माधव भंडारी साहेब म्हणाले, त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी पवार साहेबांना जाणता राजा म्हणाले, महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना कळतात निश्चित रूपाने, परंतु त्या ठिकाणी राज्यातल्या प्रश्नांच्या संदर्भात केंद्राकडनं योग्य मदत मिळवणे, त्याच्या संदर्भातले पाठपुरावा करणे हे पवार साहेब करतच आहेत। आता आयपीएल हा खेळ म्हणून तुम्ही बघता, आयपीएल मनोरंजन तुम्ही त्या ठिकाणी म्हणून बघतात आणि महाराष्ट्रात दुष्काळ, आता समजा दुष्काळाची परिस्थिती आहे, मला वाटतं सर्वच पक्ष, राजकीय पक्षांना, सरकारला, विरोधी पक्षाला त्याबद्दल एक सेन्सिटिव्हिटी सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। आता उद्या आपण मगाशी आपण जसं म्हणाला की क्रिकेटचा सामना असला काय नसला काय, त्या ठिकाणी ग्राउंडवर हिरवळ ही मेंटेन करावीच लागते आणि जर अशा पद्धतीने आपण सर्वजण मागणी करतो, मला खात्री आहे की जे लोक अशा पद्धतीचे सामने आयोजन करतात ते महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी त्या ठिकाणी निधी निश्चितपणे उपलब्ध करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी जबाबदारीने सांगतो की दुष्काळाच्या संदर्भात लोकांना मदत पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भरीव त्या ठिकाणी काम करत आहे। बरोबर आहे, मी माधव भंडारींकडे येणार आहे, पण या कार्यक्रमात ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याकडे बारामतीहून महेश पाटील आहेत। बारामतीहून महेश पाटील, विचारा आपला प्रश्न थेट। हॅलो, बोला। ऐकतोय सर, बाळा नांदगावकरांना माझा प्रश्न आहे की आपल्याकडून लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु आपण पण जर वैशालीच्या मसाला डोसावर घसरायला लागला तर लोकांची अपेक्षा आपण दुष्काळ आणि आयपीएल याच्यावर बोलूया। महेश पाटील, दुष्काळ आणि आयपीएल याच्यावर बोलूया, यावर आपलं काही म्हणणं आहे का?
हा सर, दुष्काळावर माझी असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला. बोला महेश पाटील, बोला. महेश पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण घेतो आता एक ब्रेक, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे की एक सामना चालू आहे रिच इंडियन्स आणि पुअर इंडियन्स. रिच इंडियन्स आणि पुअर इंडियन्स या सामन्यात कोण जिंकेल मला माहिती नाही, परंतु कोणी जिंकलं आणि कोणी हारलं तरी शेवटी या सामन्यात देश मात्र हरतोय हे महत्वाचं आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुष्काळात IPLचा महिना. झी 24 तास, एक पाऊल पुढे.